नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं टोल टॅक्स संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे। केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं टोल टॅक्स संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार आता 20 किलोमीटरपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना किंवा अशा वाहनधारकांना टोल लागणार नाहीये। त्यासाठी त्यांच्या वाहनावरती ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम म्हणजेच GNSS गरजेचा आहे। हा नियम पूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे। GNSS असणाऱ्या वाहनधारकांनाच ही सूट आता मिळणार आहे। रस्ते परिवहन महामंत्रालयानं एक अधिसूचना आज जारी केली। त्यानुसार राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्या खाजगी वाहनधारकांना टोलमधून सूट दिली गेली आहे। महामार्गावरती 20 किलोमीटरपर्यंत वाहन चालवणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे। त्यासाठी त्यांच्या वाहनावरती GNSS असायला हवं। 20 किलोमीटरपेक्षा जास्त टोल रस्त्याचा वापर करणाऱ्यांना त्या अंतराच्या आधारावरती आता टोल लागणार आहे। तर आता हेही जाणून घेऊयात की GNSS ही प्रणाली नक्की आहे तरी कशी। ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम म्हणजेच GNSS हे एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे। ते गुगल मॅप्स आणि इतर संचार प्रणालींसारखं मोबाईल नेव्हिगेशन ॲप्लिकेशनमध्ये काम करतं। टोल घेण्यासाठी देशामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयानं काही दिवसांपूर्वीच फास्टॅग सोबत ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली ही लागू केली आहे। या निर्णयाचा फायदा टोल प्लाझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना होणार आहे। देशभरामध्ये ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। तर सध्या ती करण्याच्या आधी त्यांनी एक पायलट प्रोजेक्ट लागू केला आहे। त्यामुळे सध्या ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट म्हणून कर्नाटक, हरियाणामध्ये लागू करण्यात आलेली आहे। या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर ही प्रणाली लवकरच देशभरामध्ये लागू केली जाणार आहे। केंद्र सरकार आता टोल प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा करत आहे। जितकं अंतर तुम्ही प्रवास करणार तितकाच टोल आता तुम्हाला लागणार आहे। त्यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार आहे आणि त्यामुळे टोल प्लाझावरती लांब लांब रांगा देखील लागणार नाहीयेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं टोल संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।